नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी दाखवणार आहे सुखी पालकची भाजी. तर बघा, आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता मी यावर तेल टाकत आहे. थोडंच टाका, कारण ही पालकची भाजी पातळ होते. पालकाला नेहमी पाणी सुटतं आणि ह्याच्यात आपल्याला कांदा, टोमॅटो काहीही टाकायचं नाहीये. तर ह्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते तेल तापेपर्यंत. हे बघा, इथे मी ही बारीक मिरची घेतली आहे वाटून, तोडून हिरवी मिरची, आणि इथे साधारण एक लसणीचा कांदा घेतलाय. आणि ही बघा, ही पालकची अख्खी जुडी अशी छान स्वच्छ धुवून त्याचे असे छान तुकडे करून घेतले आहे. आणि हे पनीरचे बघा असे तुकडे केलेले आहे. तर आता काय करायचं, सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं. हे बघा, हे मी जिरं घेतलेलं आहे. जिरं मी टाकत आहे. जिरं मस्त फुललेलं आहे आपलं. आता जिरं फुललं आहे, त्यामुळे आपल्याला लगेचच हिंग टाकायचं आहे. हिंग टाकून झाल्यावर आपल्याला लगेचच मिरच्या आणि लसूण टाकायची आहे. आणि लसूण आपल्याला छानपैकी लालसर करून घ्यायचे. घाई नाही करायची, नाही तर मग लसणाचा कच्चा कच्चा वास येतो. त्याला चांगलं असं लसूण मीडियम गॅसवर बर्न करून घ्यायची. एकदम नाही बर्न करायची. मी तुम्हाला दाखवत आहे कसं करायचं ते. मिरच्या पण आपल्या छान भाजून निघाल्या आहेत, त्यामुळे असा मस्त सुगंध सुटलेला आहे. लसूण आणि मिरची, जिरं, हिंग, मस्त टेस्ट आलेली आहे. ही बघा, जास्त नाही करायची. ही मी तुम्हाला दाखवते आता. इथे हे बघा, ही फोडणी तुम्हाला दिसत असेल ना. साधारण अशी गुलाबी लसूण करायची, जास्त नाही तिला हे करायचं. आता गॅस मात्र एकदम मीडियम करून ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकायचं. पालकामध्ये मीठ असतं म्हणून थोडंच टाकायचं. आणि आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे आपण मसाला नाही टाकत आहोत. थोडी हळद टाकतो आहोत फक्त. आणि हवं तर अगदी किंचित तुम्ही टाकू शकता, अगदी किंचित, फक्त कलर येण्यासाठी मसाला, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे ऑलरेडी. आणि थोडी आपल्याकडे जर असेल कसुरी मेथी तर आपण कसुरी मेथी थोडी टाकायची. पालकच्या भाजीत मेथीत कसुरी मेथी टाकली नाही मी ना, तर खूप छान त्याला सुगंध येतो. आणि आता आपण लगेचच हे जे पनीर आपण घेतलेलं आहे ते टाकायचं. छान ढवळून घ्यायचं. आणि आता आपण हा कट केलेला सगळा पालक टाकायचा. हा आता तुम्हाला केवढा दिसतोय तो बघा, पण जेव्हा मी तुम्हाला ते दाखवीन ना शिजवलेला, तर तुम्हाला दिसून येईल की तो त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी होतो. म्हणून जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर 2 जुड्या घ्या. 2 माणसांसाठी 1 जुडी ही इनफ असते. तर ह्या हिशोबाप्रमाणे तुम्ही बनवू शकता. मात्र गॅस आता बारीक ठेवून तुम्ही असा छान तो सगळा
ढवळून घ्यायचा. अगदी 2 मिनिटात ही भाजी होते आणि इतकी चविष्ट लागते की तुम्ही म्हणाल की पालक पनीर आपण नेहमी ते असं पातळ करूनच का खातो. पालक पनीर असंही छान लागतं. आणि ह्याही डिशला आपण पालक पनीर म्हणू शकतो किंवा लसूणी पालक म्हणू शकतो, कारण ह्याच्यातही चांगली लसूण आहे, ह्याच्यातही चांगलं पनीर आहे, फक्त ह्याचं रूप बदललं आहे. अजून घाई नाही करायची. सगळा पालक असा चांगला असा सोते करून घ्यायचा. बघा असं छान असं मी ह्याला सोते करून घेतलं. आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनिटं आपण शिजून घ्यायचंय मीडियम गॅसवर. तर मी आता गॅस मीडियम ठेवते आणि झाकण ठेवते. हे बघा, हे झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिटं. हे बघा, आता आपली 2-3 मिनिटं झालेली आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते. बघा, मस्त अशी वाफ आलेली आहे. आणि हे बघा, ह्याला आता असं पाणी सुटलं आणि मगाशी केवढा होता ना, टोप भरून आपला पालक होता, पण ह्याला 2-3 मिनिटांनी त्याचं सगळं पाणी असं सुटलेलं आहे छानपैकी. आणि हे बघा, मस्त सुगंध येत आहे. कसुरी मेथी, पालक, आणि हे आता पाणी सगळं सुकेपर्यंत हा शिजवायचा. जर अशी चव घेऊन बघा की मीठ बरोबर आहे की नाही. मीठ एकदम परफेक्ट आहे. थोडं आंबट चव हवी असेल तर आपण लिंब घालूया, पण तत्पूर्वी हे सगळं पाणी आटलं पाहिजे. मीडियम गॅसवर ठेवते. सगळं पाणी आटायला हवं आपल्याला. ह्याच्यावर तुम्ही हवं तर ओलं खोबरं टाकू शकता, हवं तर काजूचे शेंगदाण्याचं कूट करून टाकू शकता, नाही तर काजूचं कूट करून टाकू शकता. पण पनीर आणि पालकला एवढी छान चव असते तर दुसरं काही टाकायची गरजच नाही. आणि हे बघा, आपलं पनीर पण एकदम मस्त सॉफ्ट झालेलं आहे. आता मी फक्त हे पाणी आटायची वाट बघत आहे. पाणी आटलं की एकदा चव घेऊन बघूया. मी तुम्हाला सगळं टेक्स्चर्स दाखवते. बघा, आता सगळं पाणी आटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ती जी आपण लसूण घातली आहे ती सुद्धा छानपैकी दिसत आहे. तर मी थोडंसं खाऊन बघते. एकदम परफेक्ट झालेलं आहे. थोडं लिंबू टाकते म्हणजे आपल्याला जरा आंबट चव येईल. गॅस मात्र बंद करते. छान एकदम मस्त पालक पनीर झालेलं आहे. हे बघा, हे बघा लुक, हा बघा लुक, छान लुक दिसत आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा भाजी अशी बनवायची. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, कुठच्या देशातून तुम्ही पाहता तेवढं मात्र जरूर कळवा. बाय.